बातमी लातूरची. लातूरच्या गांधीनगर भागात तुफान दगडफेके. उदगीर शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. दगडफेकीचं कारण अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल आहेत. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांच्याकडून. सचिन, आता कसं वातावरण आहे? सचिन बोला, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय. उदगीर शहरातल्या मुसानगर आणि गांधीनगर भागामध्ये जे आहे ते काल रात्री 2 गटामध्ये जे आहे ते या ठिकाणी तुफान दगडफेक या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि नागरिकांमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण सुद्धा या ठिकाणी पसरलेलं आहे. मात्र घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली आणि परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आणली होती. यानंतर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर दगडांचा खच या ठिकाणी रस्त्यावरती इतरत्र पडलेला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये जरा थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आता सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. जर पाहायला गेलं तर एक दिवसा अगोदरच उदगीर मधील जळकोट रोडवरती काही तरुणांनी कोयता घेऊन दहशत माजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला होता. एकंदरीत जर पाहायला गेलं तर कुठेतरी उदगीरमध्ये पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था पाळण्यामध्ये हायगाई केली जाते का, असा सवाल सध्या नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. पाटण्यातल्या विश्रांतवाडी परिसरात भीषण अपघात आहे. भरधाव कार डिवायडर आणि सुरक्षा भिंतीला धडकल्यानं ही दुर्घटना घडली आहे. अपघातात 4 जण जखमी आहेत. गडचिरोलीतील शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलंय. आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वात ही भेट झाली आहे. जमिनी घेताना कुणावर जबरदस्ती केली जाणार नाही अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.